नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई। धुळ्यातील साक्रीतून 82 किलो डोडा पॉपी स्ट्रॉ जप्त, 12 लाखाहून अधिक मुद्देमाल हस्तगत। भगवान आचारी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नाशिक। नमस्कार प्रेक्षक हो, नाशिक शहरात नशामुक्त नाशिक अभियानांतर्गत अंमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात पोलिसांनी धडक मोहीम उघडली आहे। नाशिक शहर अंमली पदार्थ विरोधी पथकाने राजस्थान आणि धुळे जिल्ह्यातील साक्री येथे जाऊन 5 गुन्हेगारांचा शोध घेत एक मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत 82 किलो 264 ग्रॅम डोडा पॉपी स्ट्रॉ, 1,50,000ची रोख रक्कम, वजन काटा आणि 2 चारचाकी वाहने असा एकूण 12,33,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। उपनगर पोलीस स्टेशनमधील NDPS ऍक्ट कलम 8C 22C 29चा तपास अंमली पदार्थ विरोधी पथकाकडे होता। या गुन्ह्यातील वांछित आरोपी मुकेश गोवर्धनराम विष्णोई आणि भरत भिकाराम विष्णोई, दोघे राहणार जोधपूर राजस्थान, यांचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व त्यांचे पथक राजस्थानला रवाना झाले होते। राजस्थानमध्ये संशयितांची माहिती गोळा करून त्यांच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता संशयित 17 जुलै 2026 रोजी धुळे जिल्ह्यातील साक्री येथे असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांच्या पथकाने लागलीच राजस्थानहून साक्री गाठली। 18 जुलै 2026 रोजी माहितीदारांच्या मदतीने आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलीस पथकाने समर्थळा हॉटेल, कोंडाईबारी, तालुका साक्री येथून संशयितांना ताब्यात घेतले। वैद्यकीय तपासणीनंतर संशयितांकडे सखोल चौकशी केली असता मुख्य संशयित मुकेश विष्णोई याने साक्री येथील सुयोग कॉलनीतील भाड्याच्या घरात डोडा पॉपी स्ट्रॉ लपवून ठेवल्याची कबुली दिली। पोलिसांनी घरात छापा टाकला असता तिथे 5 काळ्या गुण्यांमध्ये ठेवलेला 82 किलो 264 ग्रॅम डोडा सापडला। अशा पद्धतीने डोडा पॉपी स्ट्रॉ 82 किलो 264 ग्रॅम, किंमत 12,33,960 रुपये, नगद रक्कम 1,50,000 रुपये व इतर साहित्य, त्यात इलेक्ट्रॉनिक वजन काटा व 2 चारचाकी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार हा साठा त्यांनी राजस्थानमधील सुरेश नावाच्या व्यक्तीकडून आणला होता। या प्रकरणी मुकेश विष्णोई, भरत विष्णोई आणि सुरेश यांच्याविरुद्ध साक्री पोलीस ठाण्यात NDPS ऍक्ट कलम 8C 15C 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही धडक कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरणकुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी, विशाल पाटील, पोलीस हवालदार भरत डांबळे, बळवंत कोल्हे, पोलीस नाईक संतोष सैंदाणे, पोलीस अंमलदार गणेश वडजे, योगेश सानप, अविनाश फुलबगारे, चंद्रकांत बागडे, अर्चना भड, सर्व नेमणूक अंमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा, नाशिक शहर यांचा सहभाग होता। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।